जून 2015 कोलकाता. रॉबिन्सन स्ट्रीटवरील एक पॉश वसाहत. रस्त्यावर गोंधळ उडाला होता. हाऊस नंबर 3च्या खिडकीतून दाट धूर निघत होता. शेजाऱ्यांनी तो पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. हे घर, जे नेहमी शांत आणि गूढ राहायचे, आज काहीतरी वेगळेच सांगत होते. कोणीतरी अग्निशमन दलाला फोन केला आणि काही मिनिटांतच सायरनचा आवाज गल्लीत घुमू लागला. पण जे समोर येणार होते ते केवळ कोलकाताच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवणारे होते. ही आहे पार्थो डे आणि त्यांच्या कुटुंबाची कथा, जी नंतर हाऊस ऑफ हॉरर्स म्हणून ओळखली गेली. नमस्कार, मी विनय जाधव. तर चला हे प्रकरण सविस्तर पाहूया. सन 1989. कोलकात्यातील रॉबिन्सन स्ट्रीट, एक असा परिसर जिथे मोठमोठे बंगले आणि श्रीमंत कुटुंबांचा दबदबा होता. याच हाऊस नंबर 3 मध्ये औरोबिंदो डे आपल्या कुटुंबासह राहायला आले. औरोबिंदो एक निवृत्त अभियंता होते, जे यापूर्वी बेंगलोरमध्ये राहायचे. त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या पत्नी आरती, मुलगी देबजानी आणि मुलगा पार्थो. हे घर साधे नव्हते. 3 मजली हा बंगला ब्रिटिश काळात बांधला गेला होता, जो औरोबिंदोच्या कुटुंबाने विकत घेतला होता. याची किंमत लाखोंमध्ये होती आणि हेच या कथेचा एक महत्त्वाचा भाग बनणार होते. पण या कुटुंबाचे आयुष्य बाहेरून जितके साधारण दिसायचे, तितकेच आतून गुंतागुंतीचे होते. औरोबिंदो आणि त्यांचा भाऊ अरुण यांच्यात या घराच्या मालमत्तेवरून जुना वाद होता. दोघा भावांनी घर 2 भागांत विभागले होते, जेणेकरून त्यांची भेट होऊ नये. या वेगळेपणाने कुटुंबाला आणखी बंदिस्त केले. आरती, औरोबिंदोच्या पत्नी, एक समर्पित आई होत्या, पण त्यांची एक सवय होती जी त्यांना इतर पालकांपासून वेगळे करायची. त्या आपल्या मुलांना, देबजानी आणि पार्थो यांना समाजापासून दूर ठेवायच्या. त्यांना मित्र बनवू देत नव्हत्या, ना शाळेत इतर मुलांशी मिसळू देत होत्या. कदाचित त्या आपल्या मुलांना जगातील वाईट गोष्टींपासून वाचवू इच्छित होत्या. पण या वेगळेपणाचा मुलांच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला. देबजानी आणि पार्थो शाळेत एकटे असले तरी एकमेकांचे सर्वात जवळचे मित्र बनले. ते सर्व काही शेअर करायचे, आनंद, दुःख, स्वप्ने. त्यांची ही मैत्री इतकी गहरी होती की हळूहळू ते एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून झाले. ही अवलंबिता पुढे एक धोकादायक वळण घेणार होती. देबजानी आणि पार्थो दोघेही हुशार होते. दोघांनी कोलकात्यातील प्रतिष्ठित राजा बाजार सायन्स कॉलेजमधून बी.टेक पूर्ण केले. पार्थोला बेंगलोरमधील एका नामांकित आय.टी. कंपनीत नोकरी मिळाली आणि नंतर त्यांना अमेरिकेतील एका कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. दुसरीकडे देबजानीने नोकरीऐवजी कोलकात्यातील डॉन बॉस्को स्कूलमध्ये संगीत शिक्षिका म्हणून काम निवडले. बाहेरून पाहता हे कुटुंब सुखी वाटायचे. पण 2007 मध्ये एक वादळ आले. आरतीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि काही काळातच त्यांचा मृत्यू झाला. हा कुटुंबासाठी मोठा धक्का होता. पार्थोने आपली अमेरिकेतील नोकरी सोडली आणि कोलकात्याला परतले. देबजानीनेही आपली संगीत शिक्षिकेची नोकरी सोडली. आता कुटुंबात फक्त 3च जण उरले होते: औरोबिंदो, देबजानी आणि पार्थो. त्यांच्यासोबत होते त्यांचे 2 लॅब्राडोर कुत्रे, जे त्यांच्यासाठी कुटुंबाचा भाग होते. या दुःखाने कुटुंबाला आणखी बंदिस्त केले. ते आधीच समाजापासून अलिप्त होते, पण आता ते पूर्णपणे आपल्या घरात सिमटले. त्यांचा उत्पन्नाचा एकमेव स्रोत होता घरातील काही खोल्यांचे भाडे. जेवण डिलिव्हरीद्वारे यायचे, पण ते सिक्युरिटी गार्डद्वारे घेतले जायचे. शेजाऱ्यांशी काही बोलणे नव्हते, बाहेर काही येणे जाणे नव्हते. हे घर आता एक किल्ला बनले होते, जिथे फक्त हे 3 जण आणि त्यांच्या आठवणी राहायच्या. 10 जून 2015 सकाळचा वेळ. रॉबिन्सन स्ट्रीटवरील हाऊस नंबर 3 मधून धूर निघत होता. शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दल पोहोचले तेव्हा त्यांनी दार ठोठावले. दार उघडले आणि समोर उभा होता एक हडकुळा, पांढऱ्या केसांचा, आजारी दिसणारा माणूस. पार्थो डे. त्याच्या डोळ्यांत घबराट होती आणि तो काहीतरी लपवत असल्यासारखा वाटत होता. दार उघडताच एक तीव्र वास हवेत पसरला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना वाटले की आग विझवणे त्यांचे प्राधान्य आहे, पण जे समोर आले ते कोणालाही थक्क करणारे होते. आग बाथरूममधून येत होती, जो आतून बंद होता. दार तोडले गेले. आतले दृश्य भयानक होते. बाथटबमध्ये एक पूर्णपणे जळालेली देह पडली होती. जवळ एक केरोसिनची बाटली, काड्या पेटी आणि एक सुसाईड नोट. नोटमध्ये लिहिले होते, माझ्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही. लव्ह यू बेटा. ही देह औरोबिंदो डे यांची होती, पार्थोचे वडील. पोलिसांना बोलावण्यात आले. घराची झडती सुरू झाली. संपूर्ण घर उलथापालथ झाले होते. मजल्यावर धूळ, विखुरलेले सामान आणि एक विचित्र वास. खिडक्या कापडांनी झाकलेल्या होत्या, जणू सूर्यप्रकाश रोखायचा होता. प्रत्येक खोलीत एक हलका आवाज घुमत होता. जॉइस मेयर, एक आध्यात्मिक गुरु, यांची भजने. हा आवाज घराच्या प्रत्येक कोपऱ्यात होता, जणू काही विधी सुरू होता. पोलिसांना पार्थोचा वर्तन विचित्र वाटला. तो घाबरलेला होता, वारंवार इकडे तिकडे पाहत होता आणि प्रश्नांची उत्तरे टाळत होता. पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकला आणि मग पार्थोने एक असे रहस्य उघड केले ज्याने सर्वांना थक्क केले. तो म्हणाला, माझी बहीण देबजानी कुठे बाहेर गेली नाही. ती घरातच आहे, पण जिवंत नाही. पोलीस तातडीने हालचाल करू लागले. घराची पुन्हा झडती सुरू झाली. पार्श्वभूमीवर तीच भजने वाजत होती. घरात अंधार, दुर्गंधी आणि विखुरलेले सामान.
लॅपटॉप, पुस्तके आणि छोटे कागदाचे तुकडे प्रत्येक कोपऱ्यात पडले होते. पण एक खोली इतरांपेक्षा वेगळी होती. ही खोली स्वच्छ होती, जणू रोज तिची देखभाल होत होती. बेडवर चादर ताजी होती, जणू कोणीतरी नुकतेच तिथे झोपले होते. पोलिसांनी चादर उचलली. समोर होता एक सांगाडा. हा देबजानीचा होता. जवळ अन्न ठेवले होते, जणू कोणाला आशा होती की ती ते खाईल. पण देबजानी 6 महिन्यांपूर्वी मरली होती. आणि जवळच एका पिशवीत आणखी 2 सांगाडे होते, त्यांच्या 2 लॅब्राडोर कुत्र्यांचे. पोलिसांना हे समजणे कठीण होते की हे सर्व काय चालले आहे. पार्थोने सांगितले की देबजानीने नोव्हेंबर 2014 पासून कठोर उपवास सुरू केला होता. त्यांचे कुत्रे ऑगस्टमध्ये मरले होते आणि आईच्या मृत्यूनंतर 2007 ती उदासीनतेत गेली होती. ती जॉईस मेयर यांसारख्या आध्यात्मिक गुरूंना अनुसरू लागली होती. तिला वाटायचे की उपवासाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. पण हा उपवास इतका कठोर होता की ती काही खात नव्हती, ना पाणी पित होती. 24 डिसेंबर 2014 रोजी तिचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक अहवालाने पुष्टी केली की तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. पण प्रश्न हा होता की पार्थोने तिचे प्रेत का ठेवले. त्याने सांगितले की तो आपल्या बहिणीवर इतके प्रेम करायचा की तिला सोडू शकला नाही. त्याला वाटायचे की देबजानी रात्री त्याला भेटायला येते. तो रोज तिच्यासाठी अन्न ठेवायचा. हे ऐकून पोलिसांना शंका आली की कदाचित पार्थोने तिला मारले असेल. पण फॉरेन्सिक तपासणीत सिद्ध झाले की देबजानीचा मृत्यू नैसर्गिक होता. आणखी एक प्रश्न होता, औरोबिंदोला आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती कशी कळली नाही. पोलिसांना घरात विखुरलेल्या कागदांमधून उत्तर मिळाले. या कागदांवर औरोबिंदो, देबजानी आणि पार्थो यांच्यातील लिखित संवाद होते. छोट्या छोट्या गोष्टी, जसे जेवण तयार आहे किंवा कुत्र्यांना बाहेर घेऊन जा, या नोट्सवर लिहिल्या होत्या. पोलिसांनी अंदाज लावला की हे कुटुंब तोंडी संवाद करत नव्हते. ते एकमेकांना नोट्स लिहून संवाद साधायचे. कदाचित यामुळेच औरोबिंदोला देबजानीच्या मृत्यूची माहिती कळली नाही. पार्थोने एप्रिल 2015 मध्ये त्यांना सांगितले होते की देबजानी मरली आहे. औरोबिंदो, जे आधीच वृद्ध आणि कमजोर होते, या धक्क्याला सहन करू शकले नाहीत. 10 जून 2015 रोजी त्यांनी स्वतःला आग लावून घेतली. पोलिसांना पार्थोचे वर्तन सामान्य वाटले नाही. तो घाबरलेला होता आणि त्याच्या गोष्टी असंबद्ध होत्या. त्याला तातडीने पावलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शोधून काढले की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. कदाचित हे त्याच्या आई आणि बहिणीच्या मृत्यूचा परिणाम होता, किंवा कदाचित हे आधीपासून होते. पण एक गोष्ट स्पष्ट होती, तो खुनशी नव्हता. पोलिसांनी पार्थोवर खुनाचा कोणताही आरोप ठेवला नाही. त्याऐवजी त्याच्यावर 2 छोट्या गुन्ह्यांसाठी आरोप ठेवण्यात आले. 1. आपल्या बहिणीच्या मृत्यूची माहिती न देणे. 2. प्रेत घरात ठेवणे, ज्यामुळे रोग पसरण्याचा धोका होता. हे दोन्ही गुन्हे जामीनपात्र होते. काही महिन्यानंतर पार्थोची प्रकृती सुधारली. तो वजन वाढवत होता आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पार्थो आता वटगंजमधील एका इमारतीच्या 11व्या मजल्यावर एकटाच राहू लागला. एक काळजीवाहक त्याची देखभाल करण्यासाठी यायचा. यावेळी पार्थोने स्वतःला पूर्णपणे बंदिस्त केले नाही. तो शेजाऱ्यांशी थोडे बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्याने स्थानिक कार्यक्रमांत भाग घेतला, गाणी गायली आणि हळूहळू समाजाचा भाग बनण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित हे सर्व त्याच्यासाठी खूप होते. 21 फेब्रुवारी 2017 रोजी पोलिसांना एक फोन आला. वटगंजमधील त्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये पार्थोचा जळालेला मृतदेह सापडला. जवळ केरोसिनची बाटली आणि एक नोट होती, मी खुनशी नाही. 47व्या वर्षी पार्थोने तोच मार्ग निवडला जो त्याच्या वडिलांनी 2 वर्षांपूर्वी निवडला होता. या प्रकरणाने कोलकाताला हादरवून सोडले. वृत्तवाहिन्यांनी याला हाऊस ऑफ हॉरर्स आणि रॉबिन्सन स्ट्रीट मिस्ट्री असे नाव दिले. पार्थोची डायरी, त्याचे खासगी आयुष्य आणि त्याची मानसिक स्थिती सनसनीखेज पद्धतीने दाखवली गेली. त्याला एक राक्षस म्हणून चित्रित केले गेले, जेव्हा तो फक्त एक आजारी माणूस होता जो आपल्या दुःखांशी झगडत होता. माध्यमांच्या या सनसनीने मानसिक आरोग्यासारख्या गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष केले. पार्थोची वाढ, त्याचा एकटेपणा आणि त्याची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कमीच झाला. हे घर आता एक पर्यटन स्थळ बनले आहे, जिथे लोक फोटो काढण्यासाठी येतात. पण यामागील कथा भयानक नाही, तर दुःखद आहे. रॉबिन्सन स्ट्रीटवरील हाऊस नंबर 3 आता रिकामे आहे. औरोबिंदो, देबजानी आणि पार्थो हे संपूर्ण कुटुंब आता या जगात नाही. पण त्यांची कथा आपल्याला खूप काही शिकवते. ही कथा आहे एकटेपणाची, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्षाची आणि समाजापासून अलिप्त राहण्याची. पार्थो खुनशी नव्हता. तो एक माणूस होता जो आपल्या दुःखांमध्ये बुडाला होता. त्याची शेवटची नोट, मी खुनशी नाही, कदाचित ही त्याची शेवटची विनंती होती त्या जगाला, ज्याने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता तुमच या घटनेवर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.